वसंत चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली। आणि आता पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन। हैदराबाद इथल्या किम्स रुग्णालयामध्ये वसंत चव्हाण यांचं निधन। केंद्राची यूपीएस पेन्शन स्कीम आता राज्य सरकारही लागू करणार। पुढील वर्षापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्कीम लागू होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मोठा निर्णय। महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, मी बंदूक घेऊन देईन। 2-4 लोकांचा जीव गेला तरी चालेल, पण वाईट माणूस वाचायला नको। अमरावतीमध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान। शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यानंतर भाजप खासदार अनिल बोडणेंचंही विधान चर्चेत। आधी मला बंदूक द्या, कारण मला बंदुकीची जास्त गरज। अनिल बोडणे यांचं विधान। महिलांच्या हाती बंदूक देण्यास माझा स्पष्ट विरोध। आत्मसंरक्षणासाठी शस्त्र वापरणं हा उपाय नाही। नानकराम नेभनानींच्या विधानावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यामध्ये महिला आणि नेतेही सुखरूप नाहीत। देवेंद्र फडणवीसांनी आता राजीनामा द्यावा। नानकराम नेभनानी आणि बोडणेंच्या विधानावरून रोहित पवारांचा टोला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार। गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री महामार्गाचा आढावा घेणार। पहिल्या टप्प्यामध्ये शिंदे पनवेल ते महाड पाहणी करणार। पुण्याच्या यवतमध्ये शरद पवार गटाचा कामगार मेळावा। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये कामगार मेळावा। मातोश्री परिसरामध्ये शिंदे गटाचे ठाकरेंना डिवचणारे बॅनर। शिंदेच्या नेतृत्वात फोडूया हंडी विधानसभेची शिंदे गटाचा बॅनर। शिंदे गटाचा थर कोसळायला सुरुवात। शिंदे गटाची हंडी यावेळेला फुटणार ते वरती लटकणार। संजय राऊतांची बोचरी टीका। संजय राऊत घाण खाणारा पोपट। राऊतांना जेलमध्ये जाण्याची घाई। मिमिक्री करणाऱ्यांना गावोगावी तंबू उभारून नाचाचं काम करावं लागेल। संजय शिरसाटांचा राऊतांवर हल्लाबोल। राज ठाकरे महाराष्ट्राच्या दुश्मनांसोबत, त्यांची दिशा स्पष्ट नाही। राज ठाकरेंच्या गोष्टींना गंभीरतेने घेऊ नये, राऊतांची टीका। राऊत आधी मोदी शहांची चाकरी करायचे, आता पवारांची करतात। संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर टीका। तुम्ही मोदी शहांसोबत होता तेव्हा ते चांगले आणि आता वाईट झाले का, राऊतांना सवाल। लोकसभेला 3-4 जागा ऐनवेळी बदलल्यामुळे जागा कमी आल्या। मुंबईमध्ये आतापर्यंत 80 नगरसेवक आपल्याकडे आले आहेत। पक्षप्रवेश करणारे 80 पैकी 50 नगरसेवक ठाकरे गटाचे, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। संजय लाखे पाटील यांची शिवसेना ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह शिवसेनेचे 4 संघटक जाहीर। विदर्भ दौरा करून राज ठाकरे मुंबईमध्ये दाखल। विधानसभेच्या अनुषंगानं राज ठाकरेंकडून जागांसाठी उमेदवारांची चाचपणी। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी 90 पैकी 55 जागांवर भाजप उमेदवार देणार। आज भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। येत्या 18 सप्टेंबरला पहिल्या टप्प्यामधील मतदान। जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात रात्री पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये बैठक। प्रचारामधले मुद्दे आणि प्रचार सभांबद्दल चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। काश्मीरमध्ये 2 तर जम्मूमध्ये मोदी 8 ते 10 सभा घेणार। पुण्यामधल्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा अजितदादा गटामध्ये श्रेयवाद। माहितीचा धर्म भाजपा आणि शिंदे गटानंच पाळायचा का, जगदीश मुळीक यांचा सवाल। कार्यक्रम पत्रिकेमध्ये शिंदे फडणवीसांचा फोटो न टाकल्यानं नाराजी। भाजपची गाडी फुल, अजितदादांना जागा नाही, गाडीमध्ये जागा नाही म्हणून दादांना मागे बसावं लागलंय। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा अजित पवारांना टोला। काही गद्दार माझ्या मंचावरून सुरत गुवाहाटीला पळाले, काहींना 72व्या मजल्यावर घर, डिफेंडर गाडी मिळाली, काही जणांना टोल नाके मिळाले। आदित्य ठाकरेंची नाव न घेता शिरसाट आणि भुमरेंवर टीका। अजितदादा गटाचे आमदार बबन शिंदेंना मोहिते पाटलांचा धक्का। बबन शिंदेंचे सहकारी सूरज आणि रावसाहेब देशमुख पवार गटामध्ये जाणार। 4 सप्टेंबरला सूरज देशमुख, रावसाहेब देशमुख पवार गटामध्ये प्रवेश करणार। दादा गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंकडून पुन्हा एकदा शरद पवारांची भेट। शरद पवारांच्या जुन्नर दौऱ्यादरम्यान कृषी विज्ञान केंद्रामध्ये बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट। भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। प्रेम हे प्रेम असतं, जिथे पवार साहेब तिथे बोलायचं नसतं। शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांची सूचक प्रतिक्रिया। बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार कुटुंबाच्या बॅनरची चर्चा। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच मंचावर। जयसिंग देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी। ठाकरे गटाच्या संध्या दोशींचा शिंदे गटामध्ये प्रवेश। संध्या दोशी सलग 3 वेळा नगरसेविका राहिल्यात। संध्या दोशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीय। काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। अंतापूरकरांनी मतदारसंघातील 50 कार्यकर्त्यांना मुंबईला बोलावून घेतल्याची सूत्रांची माहिती। अंतापूरकर हे अशोक चव्हाण यांचे समर्थक। मुंबईतील 99% जागांवर मवियामध्ये सहमती। मुंबई पुन्हा आमच्या ताब्यामध्ये असणं गरजेचं, त्यानुसार जागा वाटप। 27 तारखेपासून उर्वरित महाराष्ट्राच्या जागा वाटपावर चर्चा। संजय राऊतांची माहिती। मवियातील जागा वाटप होताना थोडा वाद होणं अपेक्षित आहे, पण आम्ही एकमेकांना समजून घेऊ। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया।
नवी मुंबईतील 2 जागा आम्ही मागितल्या आहेत, बघू आता यापुढे कसा मार्ग निघतो, जागा वाटपावर नाना पटोलेंचं विधान. मोदींच्या कार्यक्रमाचं निमंत्रण मला आलेलं नाही, निमंत्रण नसल्यानं कार्यक्रमाला उपस्थित नव्हतो, एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. माझ्या माहितीप्रमाणे प्रोटोकॉलनुसार सर्वांना आमंत्रण दिलं होतं, निमंत्रणाची यादी मी स्वतः वाचली आहे, पण खडसे यांचं सोयीनुसार असणार आहे, मंत्री अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. जळगावमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये लखपती दिदी योजनेचा कार्यक्रमाआधी पंतप्रधान मोदींचा बचत गटाच्या महिलांशी संवाद. अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये फाशी जन्मठेपेची तरतूद, पीडित महिलांना आता घरातूनच तक्रार दाखल करता येणार, पंतप्रधान मोदींची घोषणा. 1 कोटी लखपती दीदींचं स्वप्न पूर्ण होत आहे, प्रधानमंत्री हे मोदी इसलिए लखपती बनी है दीदी, मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक. नेपाळ बस दुर्घटनेमध्ये जळगावमधील मृत्यू झालेल्या 28 जणांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत, जळगावातील लखपती दिदी योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा. नारपार गिरणा योजनेला मान्यता दिली, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये टेंडर काढणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. दीदींना आधी सुरक्षा द्या, मग लखपती दिदी योजना बघा, जळगावमध्ये 15 दिवसामध्ये 4 अल्पवयीन मुलींवर अत्याचार, संजय राऊतांची टीका. साताऱ्यामध्ये जयंत पाटलांनी घेतली भाजप नेते मदन भोसलेंची भेट, दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा, वाई मतदारसंघाबाबत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची शक्यता. आमचं कुटुंब फोडलं, मी आजोबांसोबत राहिलो, यात चुकीचं काय, जेलमध्ये टाकण्याचाही प्रयत्न झाला, पण मी घाबरलो नाही. आता काही सुपारीबाज लोकांना माझ्या विरोधात उभं केलं जाईल, पण माझे लोक माझ्यासोबत, आमदार रोहित पवार यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. भावी नव्हे तर फिक्स आमदारच, युगेंद्र पवारांचे बारामतीमध्ये बॅनर, शरद पवार गटाकडून बारामती विधानसभेसाठी युगेंद्र पवारांचं नाव चर्चेत, लोकसभा निवडणुकीपासून युगेंद्र पवार बारामतीमध्ये सक्रिय. ठाकरे गटाचे नेते अद्वै हिरेंचं मालेगावमध्ये जंगी स्वागत, 10 महिन्यानंतर जेलमधून सुटल्यावर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य रोड शो, हिरेंच्या स्वागतासाठी 50 फूट लांब हार. औरंगजेब फॅन क्लबचे ते सदस्य, महाराष्ट्रामध्ये हिरवं प्रेम भेटलं म्हणून आज बोलतात, पण अफजल खानाच्या थडग्याजवळचं अतिक्रमण फडणवीसांनी भुईसपाट केलं, आदित्य ठाकरेंनी अफजल खानावरून केलेल्या टीकेला दरेकरांचं उत्तर. आमचा पक्ष छोटा असल्यानं अन्याय होत असल्याचं दिसतंय, महायुतीमध्ये आम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये 12 जागा मिळाव्यात, रामदास आठवलेंचं वक्तव्य. मेहबूब शेखला शरद पवार गटानं समज दिली पाहिजे, मेहबूब शेख सुधारले नाही तर ताळ्यावर आणण्याची जबाबदारी आमची, प्रवीण दरेकरांचं वक्तव्य. बदलापूरची घटना पोलिसांनी दडपण्याचा प्रयत्न केला, पोलिसांना कारवाई करायला वेळ केला, जयंत पाटलांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप. बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी आज संपणार, आरोपीला आज कल्याण कोर्टामध्ये हजर केलं जाणार. बदलापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयाची दुरवस्था, महिला सिस्टर स्टाफच्या कमतरतेमुळे महिला रुग्णांचे हाल, महिला सिस्टर जागेवर नसताना सफाई कामगार रुग्णांना लावलेली सलाईन काढत असल्याचं समोर. निवासी डॉक्टरांवर होणारे हल्ले, मानसिक पिळवणूक, दडपणाखाली वावरणारे डॉक्टर्स यांना समस्या आणि तक्रारी निनावी पद्धतीनं मांडण्याची मुभा द्या, निवासी डॉक्टरांची मागणी. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ, 14 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ. सरकारकडून पॅरासिटामॉलसह 156 फिक्स डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी, वापरामुळे मानवाला धोका असल्यानं उत्पादन, सेवन आणि वितरणावर बंदी. मुंबईच्या जीटी रुग्णालयामधील प्रवेशाचे 3ही मार्ग असुरक्षित, 3ही मार्गांवरून प्रवेश करणाऱ्या लोकांची तपासणी करण्यासाठी सुरक्षा रक्षकच नाहीत. अभियांत्रिकी पदवी प्रवेशाची आज दुसरी यादी, पहिल्या यादीमध्ये 1,26,458 विद्यार्थ्यांपैकी केवळ 28,742 विद्यार्थ्यांचे प्रवेश कन्फर्म. ठाण्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढला, 25 दिवसांमध्ये 159 रुग्णांची नोंद तर एकाचा मृत्यू. मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राची बनावट वेबसाईट बनवण्याचा प्रकार उघड, सायबर पोलिसात तक्रार दाखल, वेबसाईटपासून सावध राहण्याचं विद्यार्थ्यांना आवाहन. मुंबई बँकेला आता शिवमधील म्हाडाचा मोक्याचा भूखंड, बाजारभावानुसार 24,23,35,000 किमतीचा भूखंड देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय. मुंबईतल्या म्हाडाच्या 388 इमारतीचा पुनर्विकासासाठी धोरणाचे फायदे देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन, सरकारकडून अधिसूचना निघाली मात्र शासन निर्णय अद्यापही बाकी. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुकोबांचं नाव देण्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची राज्य सरकारकडे मागणी, लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान प्रस्तावित असलेल्या 28 किलोमीटर लांबीच्या बोगद्याची निर्मिती करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, येत्या काही महिन्यामध्ये प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होण्याची शक्यता. पुण्यातील सिग्नल नियंत्रणासंदर्भातील पोलिसांच्या पत्रावर महापालिकेची तुर्तच सावध भूमिका, पोलिसांसोबतच्या चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेऊ, महापालिकेची भूमिका. दहीहंडीनिमित्त पुण्यामध्ये उद्या वाहतुकीमध्ये बदल, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलीस प्रशासनाचं आवाहन. राज्यामधल्या 8 जिल्ह्यांमधील कांद्याचा बोगस पीक विमा काढल्याचा प्रकार उघडकीस, कृषी आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक, धुळे, पुणे, सोलापूर, सातारा आणि बीडमधील शेतकऱ्यांची फसवणूक.
परभणी जिल्ह्यामधल्या 2 लाख शेतकऱ्यांचा पीक विम्याच्या थकीत 225 कोटी रुपये आठवड्याभरामध्ये द्या. विमा कंपनीने घेतलेले आक्षेप फेटाळत प्रलंबित दावे निकाली काढण्याचे केंद्र सरकारचे आदेश. श्रावण महिन्यामधील चौथ्या सोमवारी वैद्यनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. श्रावणानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट. लेझर प्रकाश झोतांवर विसर्जन मिरवणुकीमध्ये बंदी. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश. पुढील 60 दिवस शहर परिसरामध्ये लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी. कांदा चाळीप्रमाणे बेदाणे शेड उभारण्यासाठी राज्य सरकारकडून अनुदान. द्राक्ष बागायतदारांना 10 लाखांचं अनुदान देण्यात येणार. ठाण्यामधल्या मनसेच्या मानाच्या 2 दहीहंडी रद्द. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर मानाच्या दहीहंडी उत्सव रद्द. मनसे आमदार राजू पाटलांची माहिती. रायगडसह पुणे सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरात अति जोरदार पावसाचा अंदाज. तर किनारपट्टीवर पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता. मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज. ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार. पुढील 4 ते 5 दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता. आज पुण्याला रेड अलर्ट. खडकवासला धरणामधून 31,000 क्युसेकनं विसर्ग वाढवण्यात येणार. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 91.58% भरलं. संततधार पावसामुळे धरणातून 8,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं पुन्हा ओव्हरफ्लो. पाणीसाठा 95.27%. धुळ्याच्या पांझरा नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. अक्कलपाडा धरणाचे 15 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. शहरातील 2 मोठे पूल आणि 1 फरशी पूल बंद. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधल्या वाकी धरण भरलं. धरणाच्या 2 दरवाजामधून 587 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पावसामुळे जीर्ण झालेली 2 मजली इमारत कोसळली. इमारतीमधील रहिवासी तत्काळ बाहेर आल्यानं बचावले. भुसावळ शहरामधील यशवंतनगर भागामधली घटना. धुळे जिल्ह्यामध्ये पावसाचा शेती पिकाला फटका. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं पीक सडण्याची भीती. शेतकरी संकटात. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कापूरहोळ जवळ महामार्गावर खड्डे. महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलं. याविरोधात आरपीआयचा रास्ता रोको आंदोलन. भिवंडी पारोळ राज्य मार्गावर दुधाचा टँकर रस्त्यालगतच्या शेतामध्ये उलटला. झाकण उचकटल्यानं हजारो लिटर दूध शेतामध्ये वाया. रस्ता खचलेला असल्यानं टँकरचा अपघात. सोलापूर शहरामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये खड्ड्यांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं. गणेशोत्सवापूर्वी खड्डे न बुजवल्यास गणेश भक्तांचा आंदोलनाचा इशारा. राज ठाकरेंच्या अकोला दौऱ्यादरम्यान झालेल्या गर्दीमध्ये चोरीच्या घटना. मनसे जिल्हाध्यक्ष शहराध्यक्षांचे पैसे चोरीला. शहराध्यक्षांचे 11,000 तर जिल्हाध्यक्षांचे 7,000 रुपये गेले चोरीला. भाईंदर पश्चिमेच्या उत्तन पातान बंदरामध्ये अडकलेल्या 17 जणांची 10 तासानंतर सुटका. दुसऱ्या बोटीच्या मदतीनं दोर बांधून बोट समुद्रकिनारी आणली. मासेमारीसाठी गेलेली बोट पंखा तुटून पडल्यानं खोल समुद्रामध्ये अडकली होती. डोंबिवलीमधल्या मानपाडा भागामध्ये 10 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार. धर्मेंद्र यादव नावाच्या व्यक्तीला मानपाडा पोलिसांकडून अटक. न्यायालयाकडून आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी. बुलडाणा जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस. अनेक नदी नाल्यांना पूर. सिंदखेड राजा तालुक्यामधला राहेरी ते सोनोशी रस्ता काही काळासाठी बंद. भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीमध्ये 15 म्हशी वाहून गेल्या. पशुपालकाचं लाखो रुपयांचं नुकसान. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची रिवरित. पावसामुळे धरण साठ्याच्या पाण्यामध्ये वाढ. पुजारी टोला धरणाच्या 6 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू. नंदुरबारमध्ये पावसाची संततधार. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता. जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी पुण्यामधील राजगड रायगड या प्रमुख किल्ल्यांसह 12 किल्ले सज्ज. ऑक्टोबरमध्ये युनेस्कोकडून पाहणी केली जाणार. दरम्यान प्रशासनाकडून ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनाची कामं करण्यात येणार. नाशिकच्या गोदावरी घाटावरील अनेक मंदिरं अजूनही पाण्याखाली. गंगापूर धरण 91% भरलं. धरणातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. आजही पुण्यामधला भिडे पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू. तर जिल्ह्याला आज रेड अलर्ट. पाकिस्तानकडून पंतप्रधान मोदींना एससीओ बैठकीचं निमंत्रण. 15-16 ऑक्टोबरला इस्लामाबादमध्ये बैठकीचं आयोजन.